शाळा यामध्ये शिकते। आज पंढरपूरची मध्ये आम्ही जाऊ शकले नाही, मग शाळेतर्फे आम्हाला रॅली काढण्यात आली पंढरपूरची। या रॅलीमध्ये आम्हाला वाटले जसं काय आम्ही खरंच पंढरपूरमध्ये आहोत। याबद्दल मला सरांचे खूप कौतुक करायचे आहे आणि माझ्या तर्फे सर्व गावातर्फे सरचे खूप खूप धन्यवाद। भायगावकर आमच्या येथील शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक एक संचार केलेला आहे आणि दरवर्षी वारी होते पंढरपूरची, त्या निमित्ताने ही दिंडी यात्रा आमच्या येथे सुद्धा आलेली आहे शाळेवरून, जिल्हा परिषद शाळा भायगाव। तरी विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली गुण असा एक गुण यावा की जो विद्यार्थी आध्यात्मिकतेतून ते सदृढ व्यक्ती घडावा अशी त्यांची इच्छा आहे। तरी आमच्या गावकरी मंडळीतर्फे त्यांचे सरसे स्वागत आहे आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला माझा साष्टांग दंडवत। सगळ्या विद्यार्थ्यांना गुण येवो, चांगले गुण येवो, ते चांगल्या प्रकारे शाळेमध्ये पास हो आणि जीवनामध्ये पुढे चालून सुद्धा ते असे गुण अंगामध्ये घेऊन एक भारताचा चांगला नागरिक बनावे हीच माझी सदिच्छा। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। नमस्कार, मी ज्ञानोबा सूर्यवंशी। अर्थ फाउंडेशन हे मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मी ज्ञानोबा सूर्यवंशी, अर्थ फाउंडेशन कोऑर्डिनेटर। अर्थ फाउंडेशन हे मागील 3 वर्षापासून जीप प्राशाळा भायगाव येथे मुलाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी काम करते। अर्थ फाउंडेशनचे काम आहे एज्युकेशन, आर्ट आणि हेल्थवर संस्था काम करते। संस्थेला 3 वर्ष झाली। ह्या संस्थेच्या वतीने मुलामधील जे काही सुप्त गुण आहेत त्याला वर आणणे आणि मुलांना ज्या काही संधी उपलब्ध होत नाही त्यासाठी स्टेज निर्माण करून देणे, मुलामधले जे गुण आहेत ते पुढे आणून जिल्हा लेवल, स्टेट लेवल आणि बाहेर राज्यात पण मुलांना घेऊन जाणे हे संस्थेचा उद्देश आहे। शिक्षणाबरोबरच मुलांच्या कलागुणाला वाव देऊन त्यांची प्रगती कशी करता येईल, त्याच्यामधलं डेव्हलपमेंट कसं करता येईल त्यासाठी संस्था मागील 3 वर्षापासून राहेगाव, भायेगाव आणि काकांडी येथे अहोरात्र काम करत आहे। या संस्थेच्या वतीने जीप शाळा भायगाव येथील सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने आज आम्ही आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक समता रॅली म्हणून काढली आहे। त्या रॅलीच्या निमित्तानं आज इथं पांडुरंग मंदिरामध्ये मुलांचा लेझिमचा कार्यक्रम सर्व गावकऱ्यांच्या वतीने होणार आहे। तरी सर्व गावकऱ्यांनी आषाढी यात्रेनिमित्त हे कार्यक्रम गोड करून घ्यावा आणि सर्व बालगोपाळाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो।